जाताना सांगितलं होतं बरोबर 12ला गुरासने पाणी ती पाज गायसने पाणी पाजायला लागली या. काही तब्येत ठीक नसले ना काय सुचत नाही. आवाज तर 4 दिवस झाला आज बदलून गेला या. तिकडं ताईचं चालू आहे गवत टाकायला, शिळीला गवत टाकायला सांगितलं होतं, खाली तसं टाक म्हणून सांगितलं होतं. आणि बाकीचं काय आपल्याला गुरांना पाणी पाजून व्यवस्थित इथं सावलीला बांधली की मग काय नाही टेन्शन. काय असेल ती बाकीची कामं तर गिल करून मी, पण गुरासनी बघावं लागतंय की. पोरं असली म्हणजे पोरं बघते ती. आज पोरं पण नाही ती आणि ताई पण नाही आणि भाऊजी पण नाही, तर मग आपणच करायचं. चालू आहे माझं एक एक. ताईला पण म्हणलं तू पण मला काहीतरी करू लाग म्हणून ताईचं चालू आहे बघा गवत ते टाकायला. सगळी गेले ती जिकडं तिकडं, आम्ही दोघीच घरी आहे. आम्हाला जा वाटत नाही का सांगा बरं. हां कुणीच नेलं नाही आम्हाला जत्रेला. ताई तर म्हणत होती, लय चिडली होती ताई. ताईला पण नाहीच काय नाही बरं का. ताई महागं पण लागली होती मला मम्मी घेऊन चल म्हणून. पण कसं आहे येताना ती चौघं पण येणार आहे ती, त्यामुळं कुठं अडचण. एक तर थंडीचं दिवस. आता कच तर आई म्हणजे जायला ती की ते 4 वाजता त्या तिथनं परत यायचं म्हणलं अंधार होणार, थंडीचं टायमिंग. आणि त्यात कसं आहे कचला पाठ देऊन यायचं नसतं. कच पूर्ण झाली तिथला कार्यक्रम सगळा उरकला की मगच घराकडं फिरायचं असतं, तोपर्यंत निघायचं नसतं. आणि घरी दावणीला एवढी जत्राबाई ती त्यांच्या दारा ती काढायची त्या म्हणल्यावर ती महागारी येणारच, तेवढं पण मला माहीत आहे. आता कसं झालं माहीत आहे का, ही 2 तर आहे त्या सावलीत, ह्या 2 आहे त्या उन्हात. मग फोन केला होता बरं का मी, पण आता तिथं राडा असणार तिथं सगळी ती, त्यामुळं फोन काय उचल नाही बरं का त्याने. आता ती फोन येस तर वाट बघायची आणि ती कुठं बांधायचं तेवढं म्हणजे इकडंच घ्यायचे का तिथं जाग्यावर. आता ऊन पण नाही कडक असं म्हणावं असं हाबाळा लिहून झालंय. खोकला तर राहून राहून येतोय. आजारी माणूस ना खरंच काय काम पण करू वाटत नाही. नुसतं बसली होती बरं का. स्वयंपाक ती काय ताई करून गेले त्या, थोडंफार मला मदत करून गेले ते. बाकी काय आता ह्यांना पाणीच पाजायचं राहिलं होतं गायसने. आणि सकाळ सकाळ तर कुठं पिते तेव्हा. मग आता मी हाय म्हटले, मी सांगितलं त्यांना माझी मी बघते म्हटलं गुरांचं जावा. लय मला पण वाटत होतं बरं का, पण सगळी जाऊन पण नाही जमत. सगळी गेली की मागं पण बघणार कोण तर पाहिजे व. तरी आम्ही सारखं जायचो बरं का, संगच असायचो. पण पोरं घरी असायची. आता पोरं नाही ती म्हणल्यावर ती दोघं गेले ती अगोदरच. त्यांचा आजोबाने येऊन त्यांना नेहलं, कारण त्यांना पण शाळेला सुट्टी येते व. आता सल आली असेल त्यांची पण, त्यामुळं जातील ती. हो आता बघा ताईचं काय चालू आहे बघा. जत्रेला जायचं आहे तुला. पप्पाने काय झालं बरं का, पाणी ती पाजून बसली होती, कपडे ते धुवून घेतले, काय असेल ते भांडी पिंडी सगळं उरकून घेतलं. आता कसं आहे माहिती आहे का, ताई जरी नसल्या किंवा मी नसली तर ताई हँडल करते, त्या ताई नसले की मी हँडल करते. आता बसली होती, बसली म्हणजे काय निवांत बसली नाही. आता कुठल्या तर कामात मन विरगळावं लागणार आहे, कारण घरी असं नको वाटतं ना. मग आता हे कणसाई ती म्हणलं चला कणसात सोलून घ्यावं. ती पहिली होती त्यातलीच थोडीफार राहिली होती, तीच घ्यावं म्हणलं. शाळेसनी वैरण ती केली, टाकला होता आणून चारा. ताई खेळते तिथं जाई. आणि ताईला काय झालं माहिती आहे का, तिच्या जी मैत्रिणी होत्या छोट्याशा ती खेळायला येत होत्या, त्या पण आज गेले त्या मोहदाच्या जत्रेला. एवढं भारी बरं का जत्रा भरली आहे. ज्यावेळेस आम्ही दवाखान्यात चालू होतो त्यावेळेस ती संध्याकाळचं टायमिंग होतं आणि ती पाळणे एकदम असं लाईटिंग फिटिंग केलेली एकदम भारी दिसत होतं. ताई म्हणत होती मम्मी ती काय आहे ग, तिला माहीतच नव्हतं बरं का ती काय आहे काय. तिला एवढं भारी वाटलं ना, म्हणत होती मम्मी मला पण जायचं आहे जत्रेला. तर आजच सकाळी विषय झालता ह्यांचं म्हणणं कसं होतं, ताईबरोबर तिला पाठव म्हणजे वहिनीबरोबर ताईला प्याला जाऊ दे, जत्रा ती बघून येईल. पण त्यांना माहीत नव्हतं ना, काय तर थोड्या अडचणी असते त्या. त्यांचं म्हणणं आलं म्हणून त्यांनी म्हणून दाखवलं तसं. मग लगेच नको म्हणल्या. मी आपण सांगितलं की ती येणार आहे ती सगळी, त्यामुळे तिला काय नेलं नाही. तिला जत्रेला एवढं जा वाटायला लागले, मला सुद्धा म्हणत होती. मग ह्यांना म्हणलं, ह्याने म्हणलं जाऊ आपण उद्या नाही तर परवा दिवशी जाऊ म्हणलं. जाऊ म्हणल्यावर मग आपल्याला काय कधी तर जायचं आहे.
मला पण जा वाटतं व मला तर ना लय आवड आहे जत्रेला ती जायचं म्हणलं ना मला पण तितकीच आवड आहे. कारण ह्याच्या अगोदर मी भले दुसरीकडनं जाऊ द्या शेळव्याला तर किमान जाते. शेळव्याला पण ह्या बारीने जाता आलं नाही. कसं असतं घरचा कार्यक्रम ते असल्यावर लय पण अंग काढून जमत नाही हो. आणि स्वतः घरचं होतं आपलं आराधखाना होता परडीचा कार्यक्रम जे होता त्याच्यासाठी अगोदरची धावपळ काय लागल ती वस्तू आणायच्या होत्या इथून तिथून ते. आणि त्यात त्याच्या अगोदर पण थोडीफार तब्येत बरी नव्हती म्हणून मी माहेरला गेलती. ती विषय वेगळा झाला अजून ही वेगळंच. मग त्यातनं पण आपण जाणं एकतर मग ह्याने वरडते तर मग म्हणते तर मग तुम्हाला सरळ सरळ म्हणते तर त्याने घरची तुम्हाला काळजी नसते तुम्हाला बाहेर फिरायला झालं म्हणजे बस. मग तसं बोलणं खास तर आपलं घरचं करत राहिलेलं कितपत चांगलं आहे. ह्यांनी पण आता काय झालं आहे माहिती आहे का जसं बोराचा सीझन चालू आहे घरी नाहीतच त्यांचे ते बोरं भरायला जाते तर त्यांचं काम बघते तर त्यांच्या टायमिंगला उठून व्यवस्थित जेवण ती करते तर केलं नाही तर तसंच जातात. मी पण गेलती बरं का दवाखान्यात. नाही तर माणसाला एवढं तो आजारी असल्यामुळं दवाखान्यात गेली नाही. ताईला नेलं त्यावेळेस मी दवाखान्यात गेली बरं का. पण आता घशाला आपण काय करू शकत नाही. आता जसं खोकला कमी येईल तसं ती राहील. पण खोकला मला सहसा लागत नाही आणि लागला तरी थांबत नाही असला आहे. खरंच बरं का माणसं असली ना वातावरण वेगळंच असतं. माणसं नसली ना मग वातावरण वेगळंच असतं. कर्म नसं झालं आहे बघा सगळं असं नुसतं मोकळं. ताई असले की गप्पा मारायला बोलायला बसायला उठायला येतं तिथंच. आता गवत आणायला जायचं म्हणलं तरी ताई सोबत असते त्या एकाच्या नादानं दोघी जातो. आता नसल्यामुळं आता येस तर वाट बघायची नाही तर मग सरळ जाऊन आपल्या रानातनं शेवऱ्या आणायचं. आता दुपारचं टायमिंग आहे निवांत बसण्यापेक्षा सगळं गुरासनी पाणी ती पाजलं सावलीला बांधलं आणि इकडं आल्यावर मग बसावं म्हणून काय करावं म्हणून आपलं कंस सोळाय चालाय ती बघ. बसून तर काय करता लय इच्छा होती पण माझी पण बरं का प्याला जायची. पण प्याला गेलं ना महाग सगळं असं थांबतच होतं म्हणा कोण नव्हतंच. पोरं घरी असले ना मग आम्हाला कुठं तर जाता येतं. मग पोरं काय करते ती बघते ती इकडं तिकडं. पोरांचं पण महत्त्व नसल्यावर कळतं बरं का. माणूस म्हणतंय एवढे लहान लेकरं आहे ते काय करते ती. पण तसं नाही बरं का. काय करते ती काय नाही आमच्या जीवाला माहीत आहे. लय मोठा आधार आहे ती बरं का. आणि स्वावलंबी आहे ती स्वतःचं स्वतः करते ती असं दुसऱ्यावर डिपेंड राहत नाही ती की तुम्हीच द्यावं मग आम्ही करावं. दादू तर चहासुद्धा करतो बघा. चहा स्वतःचा स्वतः करून पितो. त्याला भाजी येते भात येतो असं नाही. खरंच बरं का मुलं येते म्हणून त्यांना स्वयंपाक कशा पाहिजे करायचा असं काय नसतं बरं का. काय केल्यानं बिघडत नाही. माणसं कसं असते ती हसाय असते ती पोसाय नसते ती. त्यामुळं दुर्लक्ष करायचं दुसऱ्याकडे तर अजिबात लक्ष. मला तर ते अजिबात पटत नाही. खरं आहे ना मी बोलते ती खरं आहे ना. कमेंटमध्ये नक्की सांगा माझं बोलणं तुम्हाला कसं वाटलं.